नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्वचेच्या समस्येसाठी तुरटीचा उपयोग कसा करायचा, कोणी करायचा, कुठल्या वेळेला करायचा, किती दिवसासाठी करायचा, तुरटीचा उपयोग करत असताना कुठली काळजी घ्यायची आणि कोणत्या लोकांनी तुरटीचा उपयोग अजिबात करायचा नाही याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका, मुद्दा मुद्दा समजून घ्या। आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो, नावाप्रमाणेच तुरटी ही तुरट चवीची, गुणानं उष्ण असणारी, शरीरातील वात, पित्त आणि कफ दोष कमी करणारी, सोबतच यांच्यामध्ये समतोल राखणारी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नैसर्गिक, स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारी, त्वचा नेहमी निरोगी, फ्रेश, टवटवीत आणि यंग ठेवणारी आहे। सगळ्यात सुरुवातीला पाहूया तुरटीचे त्वचेसाठी 5 आरोग्यदायी फायदे कुठले। नंबर 1, जर तुमची त्वचा खूप ऑइली झाली असेल, त्वचेवरती सतत तेल येत असेल, चेहरा तेलकट दिसत असेल, अक्षरशः चमकत असेल, आमचे काही पेशंट नेहमी सांगत असतात, डॉक्टर माझ्या चेहऱ्यावरती इतकं तेल येतं की एखादी चपाती जरी फिरवली तरी ती सुद्धा तेलकट होईल। अशा प्रकारच्या ह्या समस्या खूप लोकांच्या मध्ये दिसून येतात, कारण या लोकांच्या त्वचेमध्ये असणाऱ्या ज्या सिबॅसियस ग्रंथी असतात, या ग्रंथी जास्तीचं सिबम स्त्रावतात, ज्याच्यामुळे ते त्वचेवरती दिसायला लागतं आणि परिणामी त्वचा तेलकट होते, त्वचेचा संसर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो। अशा लोकांच्यासाठी तुरटी अक्षरशः वरदान आहे, ज्यामुळे त्वचेवर असणाऱ्या सिबॅसियस ग्रंथीमधून निघणारा जो सिबमचा स्त्राव आहे तो नियंत्रित राहतो आणि त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन त्वचा नैसर्गिकरित्या फ्रेश दिसायला लागते। नंबर 2 उपयोग आहे, ज्या लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येतो, त्या घामाचा अतिशय घाणेरडा आणि उग्र वास येतो, ज्या वासामुळे तो व्यक्ती आणि त्याच्या आजूबाजूचे लोक देखील अक्षरशः वैतागून जातात। आणि बऱ्याचदा अशा वेळी केमिकल युक्त डिओड्रंट किंवा स्प्रे वापरले जातात, सेंट, परफ्यूम वापरले जातात, पण काही केल्या हा वास कायमस्वरूपी बंदच होत नाही, उलट त्या केमिकल डिओड्रंटचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती, त्वचेवरती व्हायला लागतात। अशा लोकांसाठी तुरटी हा एकदम बेस्ट पर्याय आहे, ज्याच्यामुळे घामाच्या ठिकाणी निर्माण होणारे जे जंतू आहेत, जीवाणू आहेत, विषाणू आहेत, ते मारले जातात आणि परिणामी घामाची दुर्गंधी देखील कमी होते। त्यामुळे ज्या लोकांना खूप जास्त घाम येतो आणि घामाचा उग्र वास येतो, अशा लोकांनी केमिकल स्प्रे किंवा डिओड्रंट, सेंट, परफ्यूम वापरण्याच्या ऐवजी तुरटीचा वापर करावा, ज्यामुळे तुम्हाला अतिशय आश्चर्यजनक फायदा होईल। अशा लोकांनी एक छोटासा तुरटीचा तुकडा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि घामाच्या ठिकाणी फिरवून घ्यायचा आहे, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। नंबर 3 उपयोग, तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत, अर्थातच त्वचेवरील जंतू संसर्ग कमी करण्यासाठी तुरटी नैसर्गिकरित्या मदत करते। खरं तर आपली स्किन, त्वचा हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा अवयव आहे। शरीरामध्ये असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अवयवांना संरक्षण देण्याचं काम त्वचा करत असते, अर्थातच त्वचेला आपण शरीराचा कंपाऊंड वॉल असं देखील म्हणतो। परिणामी आजूबाजूच्या वातावरणामधून येणारे जे जीवजंतू आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा त्वचेवरतीच येऊन बसतात आणि त्यामुळेच त्वचेला जंतू संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो। अशा वेळी तुरटी आपल्याला कामाला येते। मग बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, पॅरासाइट असतील किंवा फंगस असेल, हे सगळे जीवाणू या तुरटीमुळे रोखले जाऊ शकतात, ज्यामुळे वारंवार फोड येणं, पिंपल येणं, खाज सुटणं, गचकरणं होणं, अशा प्रकारच्या समस्यांपासून आपला बचाव होतो। कारण संशोधनानुसार असं सिद्ध झालंय की तुरटीमध्ये असणाऱ्या ॲल्युमिनियम, पोटॅशियम सल्फेट या महत्त्वाच्या घटकामुळे अनेक प्रकारच्या जीवाणूंच्या इन्फेक्शनच्या विरोधात चांगलं काम केलं जातं, ज्यामुळे आपल्याला वारंवार त्वचेचं इन्फेक्शन संसर्ग होणार नाही आणि त्वचा नैसर्गिकरित्या हेल्दी राहण्यासाठी मदत होईल। तुरटीचा नंबर 4 उपयोग आहे की ज्या लोकांची त्वचा लूज झाली, सुरकुत्या पडले, वय झालेलं असेल किंवा कुठल्याही कारणामुळे जर त्वचेमधली टोन निघून गेली असेल, त्वचा ढिली किंवा लूज पडली असेल, मग चेहऱ्याची असेल किंवा इतर शरीराच्या कुठल्याही भागाची असेल, तर त्वचेचा हा ढिलेपणा कमी करण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी, टोन पुन्हा नव्यानं आणण्यासाठी तुरटी फायदेशीर आहे। कारण तुरटीमध्ये असणाऱ्या तुरट रसामुळे त्वचेचं अंकुचन होण्यासाठी मदत होते। यासोबतच या तुरटीमुळे त्वचेमध्ये असणारे जे कोलॅजन फायबर आहे, ज्याच्यामुळे त्वचेतली लवचिकता चांगली राखली जाते, हे कोलॅजन फायबर चांगल्या प्रकारे निर्माण होण्यासाठी तुरटी आपल्याला मदत करते, ज्यामुळे त्वचा नेहमी टवटवीत आणि लवचिक राहते। आणि नंबर 5 फायदा आहे, त्वचेवर झालेल्या छोट्या छोट्या जखमा कमी करण्यासाठी, त्या लवकर भरून काढण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरते। त्यामुळे चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या इतर कुठल्याही त्वचेवरती वारंवार जखमा होत असतील, पिंपल्स, फोड येत असतील,
पुरळ येत असतील आणि त्या फुटून तिथं छोट्या छोट्या जखमा होत असतील, तर अशा वेळी तिथं जर तुम्ही तुरटी फिरवली तर ती जखम चांगल्या प्रकारे भरून येते, तिथली खाज कमी होते, इन्फेक्शन कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथला इन्फेक्शन, तिथला संसर्ग आजूबाजूला स्प्रेड होत नाही आणि आपला त्वचेचा आजार वाढत नाही. तर त्वचा निरोगी राहण्यासाठी त्वचेचा पीएच बॅलन्स असणं, व्यवस्थित असणं, नॉर्मल असणं अत्यंत गरजेचं असतं आणि नेमकी तुरटी हा त्वचेचा पीएच एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन राहते, नॉर्मल ठेवते आणि परिणामी त्वचा हेल्दी राहते, संसर्गापासून आपला नैसर्गिकरित्या बचाव होतो. आता पाहूया महत्त्वाचा मुद्दा, ही तुरटी कशा प्रकारे वापरायची. तर सगळ्यात पहिलं आपण तुरटीचा फेस पॅक कसा करायचा आणि तो कसा वापरायचा, त्याचे काय फायदे होतात ते पाहूया. यासाठी तुम्हाला थोडीशी तुरटी पावडर, थोडासा मध आणि थोडंसं गुलाबजल घ्यायचंय, याचं एक मिश्रण करायचंय आणि हे मिश्रण तुम्ही 15-20 मिनिट चेहऱ्यावरती लावून ठेवा. त्याच्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा साधा नैसर्गिक घरगुती फेस पॅक तुमची त्वचा, तुमचा चेहरा अतिशय चकचकीत करून चेहऱ्यावर ग्लो आणेल आणि चेहऱ्याची टोन देखील चांगल्या प्रकारे सुधारेल. नंबर 2, स्किन टोनर म्हणून सुद्धा याचा तुम्ही चांगला उपयोग करू शकता. यासाठी तुम्ही चमच्याभर तुरटी 1 कप कोमट पाण्यामध्ये विरघळून घ्या आणि स्वच्छ कापसानं चेहऱ्याच्या त्वचेवरती हे मिश्रण तुम्ही लावून घ्या. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर असणारी जी बारीक बारीक छिद्र आहेत, जी घामामुळं किंवा मळीमुळं, मातीमुळं बुजून गेलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होत आहे, पिंपल्स येत आहे, अशा वेळी ती छिद्र चांगल्या प्रकारे ओपन होतील, पोअर्स ओपन होतील, तिथं चांगलं एरिएशन, व्हेंटिलेशन होईल, तिथं घाण जमा राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या छिद्रांच्या मध्ये झालेला जो संसर्ग आहे, इन्फेक्शन आहे, जीवाणू, विषाणू आहेत, ते देखील चांगल्या प्रकारे मारले जातील आणि त्वचा चांगली स्वच्छ होऊन चेहऱ्याची टोन चांगली सुधारेल. चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्या असतील किंवा चेहरा निस्तेज झाला असेल तर ह्याच्यामुळं खूप चांगला फायदा होऊन तुमचा चेहरा आकर्षक बनेल. नंबर 3, पिंपल अर्थात मुरुम पुटकुळ्यांसाठी याचा उपयोग कसा करायचा, तर छोटासा तुकडा पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि डायरेक्ट मुरुमाच्या फोडावरती हा तुरटी फिरवून घ्या. खास करून रात्रीच्या वेळी झोपताना हा प्रयोग करून पहा. रात्रभर ते तसंच ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही चेहऱ्याकडे बघा. तुमच्या ज्या मुरुम पुटकुळ्या आहेत त्या बारीक होतील, त्याच्यातली सूज, लालसरपणा आणि वेदना देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होतील, त्याच्यातलं इन्फेक्शन कमी होईल आणि लवकरात लवकर मुरुम पुटकुळ्या त्या बऱ्या होतील, परत त्या होणार देखील नाही. कारण संशोधन असं देखील आहे, चेहऱ्याला लावायच्या ज्या क्रीम मध्ये तुरटी असते त्या क्रीममुळं ॲक्ने वल्गारिस म्हणजे अतिशय गंभीर स्वरूपाच्या ज्या मुरुम पुटकुळ्या म्हणजेच पिंपल्स असतात ते दुरुस्त होण्यासाठी खूप चांगले रिझल्ट या तुरटी असणाऱ्या क्रीममध्ये दिसून आलेले आहेत. त्यामुळे पिंपल्ससाठी देखील तुरटी अतिशय वरदान आहे. नंबर 4, फेशियल स्क्रब म्हणून तुरटी कशी वापरायची, तर यासाठी थोडीशी तुरटी पावडर, थोडासा मध आणि थोडासा लिंबाचा रस याचं मिश्रण तुम्ही करा आणि चेहऱ्यावरती हळूवार तुम्ही ते फिरून घ्या, स्क्रब करायला लागा. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर जमा झालेल्या ज्या मृत पेशी आहेत, डेड सेल्स आहेत, त्या चांगल्या प्रकारे निघून जातील आणि तुमचा चेहरा एकदम क्लीन आणि चमकदार होईल. आता पाहूया तुरटीचा त्वचेवरती उपयोग करत असताना काय काय काळजी घ्यायची. नंबर 1, जर तुमची त्वचा अतिशय कोरडी अर्थात ड्राय असेल तर अशा लोकांनी तुरटी चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावून ठेवू नये. नंबर 2, जर तुमची त्वचा खूप सेन्सिटिव्ह अर्थात संवेदनशील असेल, कुठलीही वस्तू किंवा कुठलाही पदार्थ, कॉस्मेटिक असेल, क्रीम असेल, लावल्यानंतर तुम्हाला ॲलर्जी किंवा रिॲक्शन होत असेल तर अशा लोकांनी ही तुरटी अगोदर मानेवरती किंवा हातावरती लावून पहा. 10-12 तासाच्या नंतर जर तिथं काही रिॲक्शन आली नाही, पुरळ, फोड, लालपणा किंवा खाज नाही आली तर मग समजा की तुम्हाला तुरटी तुमच्या त्वचेला लागू पडू शकते, चांगली काम करू शकते. त्याच्यानंतरच मग तुम्ही चेहऱ्याच्या ठिकाणी तुरटीचा वापर करून पहा. नंबर 3, तुरटी लावल्यानंतर तुमची त्वचा थोडीशी ड्राय होण्याची शक्यता असते, कारण याच्यामध्ये शुष्कता आणि उष्णता असते. अशा वेळी तुरटीचा वापर त्वचेवरती केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मॉइश्चरायझर लावा किंवा बदाम तेल लावू शकता, लाकडी घाण्यातलं खोबरेल तेल लावू शकता किंवा कोरफडीचा देखील तुम्ही वापर करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला तुरटी लावल्याचा अजून जास्त चांगला फायदा होईल. आणि नंबर 4, जर तुम्हाला खूप जुनाट आणि गंभीर स्वरूपाचा त्वचा विकार असेल, खाज असेल किंवा एक्झिमा असेल किंवा अजून सोरियासिस असेल, कुठली रिॲक्शन असेल, वेगवेगळ्या प्रकारची त्वचेला होणारी ॲलर्जी असेल तर अशा वेळी तुरटीचा वापर करण्याच्या अगोदर आपल्या त्वचा विकार तज्ज्ञाचा किंवा फॅमिली डॉक्टरांचा आवर्जून सल्ला, मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या आजारामध्ये तुरटीचा चांगला फायदा होण्यासाठी मदत होईल. खरं तर प्रत्येकाची त्वचा, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. कोणाला एखाद्या गोष्टीचा चांगला फायदा होत असेल तर कोणाला जास्त होणार नाही, कोणाला जास्त उशिरानं होईल, कोणाला लवकर होईल. अगदी तुरटीचं देखील असंच आहे. तुरटी वापरायला सुरू केल्यानंतर लगेचच तुम्हाला रिझल्ट हवा असतो, पण असं नाही. कोणाला लवकर रिझल्ट येईल, कोणाला उशिरा येईल. अशा वेळी संयम बाळगायचा आणि त्वचेकडे लक्ष ठेवायचं. नक्कीच तुम्हाला हळूहळू सुधारणा दिसून येईल. तुमची त्वचा उजळ होऊन तिच्यामध्ये नैसर्गिक तेज यायला लागेल. तर मित्र, ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवून तुरटीसारख्या महत्त्वाच्या पदार्थांचा तुमच्या रुटीन स्किन केअर मध्ये आवर्जून समावेश करा. आजपासून तुरटीचा हा उपयोग कोण कोण करून पाहणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. कळवत असताना आपल्या गावाचा किंवा जिल्ह्याचा आवर्जून उल्लेख करा आणि तुरटीचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला
हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। सोबतच आरोग्याच्या संबंधित तुमचे काही प्रश्न शंका असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा। मी आवर्जून त्याच्यावरती चांगला शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ बनवेन। तर मित्र हो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा। आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील तुर्कीचे आरोग्यदायी चांगले फायदे होतील, त्यांना देखील त्वचेच्या समस्यांपासून मुक्त राहण्यासाठी, दूर राहण्यासाठी, कमी करण्यासाठी मदत होईल। ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील। परत एकदा जाता विनंती करतो, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच सबस्क्राईब करा, आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।